भिकारिले जन सोये जनार्दन तेचे झाले. महाराज कोणीच कोणाचं नाही. हे नाथ महाराजाचं वैराग्य महाराज. हा नाथ महाराजाचा कुठलाही अभंग घ्या त्याच्यात वैराग्य निर्माण होतं. तुकोबारायाचा कुठला अभंग घ्या वैराग्य निर्माण होतं. आणि हे वैराग्य आपल्याला या साधू संतांमुळं कळतं. नाही तर आपल्याला या खंडावर वैताग येतो का फक्त वैराग्य नाही. तुमच्याकडे वैताग येतो का पण वैताग एकच मिळेल असं वैराग्य येणार नाही. पण वैताग येतो. एक माणूस बायकोच काढाला म्हणलं आता जातो तर पुन्हा घराचं तोंडच किती आणि बस स्टँडवर गेला तो म्हणला आपल्याला गाडी नाही तर गाडी लागली आपण कुठे जाणार. मग तिकडे काय होणार आपलं ते काय म्हणलं तुझ्याला वैताग तू वैताग घरी अहो तुम्ही गेलतील म्हणा इतके लाख इतके पानसट झालो तर आपण आपली बायको आता लग्न झाल्या म्हणते मालक लाखाची 5-6 महिन्यानं आणा हे आणा ते आणि तू आणून घ्या आणि मग म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही काय. आणि ते ऐकलं पोरग म्हणू लागलं पप्पा तुम्हाला काय कळत नाही तुम्हाला. आणि ही पुन्हा म्हणते आता त्याला ध्यान राहील पाहिजे. अरे त्याच्या ध्यानात होतं म्हणून तुम्ही ध्यानात आनंद स्वामीच्या मठामध्ये महाराज फक्त आपल्याला वाटवत आहे. अरे तुझा आहे तू जागा. अरे देव इथंच आहे. देव कुठं पाहायला जायची गरज नाही. देव आपल्या जवळच आहे. म्हणून आनंद स्वामीची पूजा अर्चा दर्शन घ्यावं आणि त्यांच्याकडून एकच मागावं तेव्हा काही मी उद्धार तरी कृपा करील. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. तुका म्हणया श्रील लागे हे तातुरी. तुका म्हणया श्रील लागे तातुरी. तुका म्हणया श्रील लागे तातुरी. तुका म्हणया श्रील लागे तातुरी. तुका म्हणया
कशी नचले कातडी अनुभवे गोडी पूर्व पक्ष धातो अधिकारी जन सोयी झालेली सेवा आनंद स्वामीच्या चरणी ठेवून सेवेला पूर्णविराम, पांडुरंगाच्या चरणी ठेवून सेवेला पूर्णविराम आणि माझे गुरुवरे विठ्ठल महाराज शिवणगिरीकर यांच्या चरणी ठेवून पूर्णविराम. आणि इथं सर्व तुम्ही महिला मंडळी, पुरुष मंडळी, गुरुजन मंडळी, गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी ठेवून सेवेला पूर्णविराम. बोलवलो तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. ज्ञानेश्वर आपापल्या घरी पटकन